नमस्कार, मी देवनाथ आणि आपण बघत आहात शंखनाथ कृषी समृद्धी। आज मी जळगावच्या जैन हिल्स येथे आहे। जैन समूहाच्या माध्यमातून जैन हिल्सची निर्मिती करण्यात आलेली आहे। जैन समूहाचे संस्थापक भवरलालजी जैन यांचा हा सुंदर प्रतिकृती येथे साकारण्यात आलेली आहे। आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून जैन हिल्स येथे असलेल्या विविध प्रतिकृती किंवा इथले रोपवाटिका, इथले प्रयोग बघणार आहोत। नमस्कार, आपण आज जैन हिलच्या श्रद्धाधाम या परिसरात आहोत। कृषी महोत्सवच्या निमित्ताने रोज इथे शेतकऱ्यांचं येणं सुरू आहे। हा श्रद्धाधाम परिसर मोठ्या भाऊंनी मोठ्या सततच्या परिश्रमाने विकसित केलेला आहे। 1986-87 दरम्यान या परिसरात भाऊंना 20 एकर जागा मिळाली होती, आपण बघू शकता। तर भाऊ नेहमी इथे बसायचे, त्यांचं हे आवडतं स्थान होतं आणि इथे विचार केला की काय करता येईल। तोपर्यंत सर्वांना असं वाटायचं की इथे काही होऊ शकत नाही, पण ह्या दोन डोंगरांच्या मध्ये जी दरी होती तिथे थोडं पाणी साचायचं आणि त्या पाणी जे साचायचं तर तिथे भाऊंनी भराव करून तलाव केला आणि मग पुढची ही आपली सगळी विकास यात्रा सुरू झाली। एकंदरीत जशी जशी आमच्याकडे जमीन वाढत गेली तसे तसे आता आमच्याकडे 8 तलाव आहे आणि 27 विहिरी, काही मृत विहिरी होत्या त्याही ओपन केल्या आणि 28 बोरवेल केले। तर इथे पाण्याचा जो मुबलक साठा आणि त्याचा योग्य विनियोग आम्ही करत असतो। या तलावात जर पाणी खूप जास्ती साचलं गेलं तर मग पुढे बावडी करून ठेवलेली आहे, तिथेही आम्ही पाणी साठवून ठेवतो आणि आवश्यकता वाटल्यास ते सगळं पाणी आम्ही आपल्या या परिसरात वापरतो। मुद्दा ह्या सगळ्या मागे असा एकच आहे की शेतकऱ्यांनी येथे यावं आणि प्रेरणा घ्यावी, कारण भाऊंनी नेहमी हाच विचार केला की शेतकऱ्यांचं जीवन कसं उंचावलं जाईल किंवा त्यांच्या जीवनात कसा त्यांचा नियमित विकास होईल याकडे त्यांनी कटाक्षाने लक्ष दिलं। आणि जेव्हा आपण असा विचार करतो की माझ्या जीवनापेक्षा समोरच्याचं जीवन कसं सोयीचं आणि श्रेयस्कर होईल तर मग आपल्या जीवनात तो आनंद येतो। भाऊंनी हा मोठा विचार केला, मोठा दृष्टिकोन ठेवला, कारण ते एक द्रष्टा व्यक्तिमत्वच होते। पुढचं खूप त्यांना लवकर लक्षात यायचं, एक विजनरी ज्याला आपण म्हणतो। त्यामुळे त्यांनी वेळोवेळी शेतकऱ्यांच्या हितासाठी जे जे करता येईल ते केलं। आज ह्या कृषी महोत्सवाच्या निमित्ताने महाराष्ट्राच्या बाहेरून जे शेतकरी येत आहेत त्यांना आम्हाला हेच सांगायचं आहे की इथे येऊन आपण ह्या परिसराला बघतो, हे खूप आनंददायी आहे, निसर्गवत आहे, पंचभूत महातत्वांनी संपन्न आहे, पण माझ्या शेतात मी काय बदल करू शकेल एखादी कल्पना इथून घेऊन जावी। कृषी महोत्सवाच्या निमित्ताने आम्हाला हेच आवाहन करण्यास आनंद होतोय की आपण जर इथे आला आहात तर हे सर्व त्या निमित्ताने अभ्यासपूर्ण बघायला पाहिजे। आता मी इथे आलो इतकी मोठी यात्रा करून आणि जर इथून काही मी प्रेरणा नाही घेऊन गेलो तर माझी यात्रा ही फक्त यात्रा राहील, त्याला आपल्याला विकास यात्रेत रूपांतरित करायचं आहे। तर आता तुम्ही जर पुढे इथे जाल तर आमच्या सगळे जे कृषी तज्ञ आहेत, ॲग्रोनॉमिस्ट आहेत, त्यांनी विविध प्रकारचे आणि एकंदरीतच सर्व पिकांचे बेड तयार केलेले आहे, तिथे तुम्ही माहिती घ्यावी आणि योग्य ते बदल आपल्या शेतात त्या निमित्ताने करून घ्यावेत। जर आपण हे बदल आज नाही स्वीकारणार तर आपली पुढील पिढी ही शेती संबंधी आणि शेतकऱ्याच्या नकारा संबंधी पॉझिटिव्ह होणार नाही, सकारात्मक होणार नाही। तर कृपा करून आपण पुढचे बेड सगळे बघावे असं आव्हान या निमित्ताने आम्ही इथे शेतकऱ्यांना करत असतो। आपण एकूणच या परिसराचा जो अभ्यास आहे तो करावा आणि आपल्या शेतीत योग्य बदल करावा, जेणेकरून शेतीचा जो निरंतर विकास सुरू आहे तो सुरू राहील। धन्यवाद।